नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता 20 ऑगस्ट रोजी जमा होणार. आता हे मी म्हणतोय का? तर मी म्हणलेलं नाही, परंतु याबाबत अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि मग त्यानंतर यामध्ये खरं काय आहे, खरंच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता हा 20 ऑगस्ट रोजी येणार का, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण तुमच्यासाठीच अशा सर्व महत्त्वाच्या व्हिडिओ आणि अपडेट आम्ही घेऊन येत असतो. तर मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असे काही व्हिडिओ किंवा अपडेट देखील तुम्ही पाहिले असतील. परंतु यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणाचा जो GR असतो किंवा परिपत्रक किंवा निवेदन, आपण त्याला काही म्हणू, जेव्हा कोणताही हप्ता हा वितरण करायचा असतं तेव्हा त्या विभागाकडे महाराष्ट्राच्या अर्थ विभागाकडून एक GR म्हणा किंवा अधिसूचना म्हणा ही निर्गमित केली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या किंवा जे लाभार्थी असतील त्यांच्या बँक खात्यावरती त्या योजनेचे पैसे अथवा हप्ता जमा होतो. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा GR आहे का? तर GR आलेला नाही. त्यामुळे हा 20 ऑगस्ट रोजी पैसे येणार का? तर 20 ऑगस्ट रोजी पैसे येण्याची शक्यता ही अजिबात नाही. 20 ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत. परंतु यामध्ये काही महत्त्वाची माहिती आहे किंवा अपडेट आहे जी आपण लक्षात घ्यायला हवी. आता जर 20 ऑगस्टला पैसे येणार नसतील तर मग योजनेचे पैसे येणार कधी? बरेच दिवस झाले शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत, तर ती देखील माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, लक्षात घ्या, नमो शेतकरी सन्मान योजना कशावर अवलंबून आहे? तर नमो शेतकरी योजना ही PM किसान सन्मान योजनेवर पूर्णपणे अवलंबून असलेली एक योजना आहे. PM किसान ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्या अंतर्गत देशभरातील सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकारद्वारे मिळतात आणि त्याच योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने भर घालून 6,000 रुपये वाढवून दिले आणि त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतात. आता PM किसान योजनेचा मागील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि यावेळी अनेक शेतकरी बांधवांना पैसे दिले गेले नाहीत, कारण यामध्ये काही अटी व निकषांची आता अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे पैसे मिळाले नव्हते आणि मग आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे मिळणार नाहीत नमो शेतकरी योजनेअंतर्गत, कारण PM किसानची जी लाभार्थी यादी असते तीच यादी नमो शेतकरी योजनेची असते आणि त्यामुळे आता PM किसानचा ज्यांना लाभ मिळाला त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि आता महत्त्वाचे अपडेट की हे पैसे जमा कधी होणार? आता ठीक आहे भाऊ, 20 ऑगस्टला पैसे जर येणार नसतील तर हे पैसे येणार कधी? तर लक्षात घ्या, येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की ऑगस्ट महिन्यात संपायच्या आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे आणि त्याबाबत महाराष्ट्राच्या कृषी व महसूल विभागाकडून हालचाली देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आणि मग आता काय होणार? तर लक्षात घ्या, जी यादी PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी आली होती ती यादी आता महाराष्ट्र सरकारकडून मागून घेतली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आता राज्याच्या अर्थ विभागाकडे जो निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागतोय त्या निधीची मागणी देखील केली आहे. म्हणजेच की आता हप्ता वितरण करण्यासाठी निधी देखील मागवला गेला आहे आणि निधी मागवल्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्राचा अर्थ विभाग हा कृषी विभागाकडे निधी देणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता हा 2,000 रुपयांप्रमाणे जमा केला जाणार आहे. त्यामुळेच 20 ऑगस्टला जरी पैसे येणार नसतील तरी देखील तुम्हाला ऑगस्ट महिन्यात संपायच्या आधी नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. आता यामध्ये देखील काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये तुमचं DBT लिंक आहे का नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील केवळ DBT मार्फतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जातो आणि त्यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणं आवश्यक असणार आहे. त्यासोबतच तुमचे लँड सीडिंग ऍक्टिव्ह आहे का ते देखील तुम्हाला पाहावे लागणार आहे. लँड सीडिंग ज्यांचं इनॅक्टिव्ह दाखवतंय अशा शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा देखील पैसे मिळाले नव्हते आणि त्यांना आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता आला होता त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेअंतर्गतचा मिळणारा हप्ता हा जमा होणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये योजनेचे पैसे जमा होतील. तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबत किंवा इतरही योजनांबद्दल
तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला त्याबाबतची सविस्तर व्हिडिओद्वारे आपण माहिती देऊ. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.